एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग. आणि आज आहे डे 4. व्लॉग सुरू करायच्या आधी लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी आहे शरीयू आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि तुम्ही जर लास्ट व्लॉग बघितला असेल डे 3चा, तर हा आहे मस्त खिडकीमधून व्ह्यू, जो की एकदम म्हणजे अनइमॅजिनेबल होता की काय असेल पुढे. आणि येस, ट्री हाऊसमध्ये राहायची पुरेपूर इच्छा कंप्लीट झाली आहे. आणि उठल्यानंतर इतकं फ्रेश वाटत होतं की वाव, दिस इज पहाडोवाली लाईफ. आवर ब्रेकफास्ट इज रेडी. आहे रेडी, छान छान पराठे, ते पण सकाळी 7 वाजता. नाईस. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन फ्रॉम GB बाहू. आणि खूप मस्त, म्हणजे हे लोकेशन सर्वात बेस्ट होतं आतापर्यंतचं. आणि आज आहे डे 4. सो लेट्स गेट स्टार्टेड. भाईजान. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. Hey guys, we are going kuta? Mini Thailand. Mini Thailand. Let's go. आता आम्ही जीबीच्या फेमस स्पॉटला जातोय, म्हणजे मिनी थायलँड. आणि आज आम्ही खूप लवकर सुरुवात केली आहे ट्रिपची. आणि बॅगा काढणं आणि बॅगा लावणं हा आमचा डेलीचा एक टास्क आहे. विचित्र रोड आहे, पण मजा येते. तुम्ही जर डे 3चा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे आम्ही काल रात्री इथे किती भयानकपणे पोहोचलोय. आणि सकाळी आम्हाला दिसलं की बापरे, हा इतका असा स्लिपरी किंवा स्लोपवाला रोड आहे. सो आम्ही दोघी पायी निघालोय. आणि मग आमचे बाईकर्स बाईक घेऊन आले आणि मग आम्ही आमच्या ट्रिपला सुरुवात केली. तर आम्ही जिथे स्टे केला आहे ते जीबीच्या 10 वरती पहाडांमध्ये होतं, किलोमीटर. सो आम्ही रिटर्न आलो जीबीला. आणि मिनी थायलँड अगदीच जवळ होतं. सो आणि तुम्ही रोड बघू शकता, असं असतं तिथे लँडस्लाइड्स. आलो आहे मिनी थायलँडला, कुल्ली कन्नांदी. येस 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 येस, बंद रहा. वी आर हियर इन मिनी थायलँड. अहो, ते काढते फोटो. हळू हळू. ए नाही, अशा उड्या नको मारू, स्लीप होते ते. हा, आता इकडे पलटून घेशील. कुठे ट्रायंगल इथंच आहे काय? इकडे खूप छान. कुठे चाललो आपण? सांगला चाललो.
पहिले आमची आज पूर्ण दिवस रोड ट्रिप आहे, तर लेट्स गो. आणि खूप लंबी आहे. सगळ्यात जास्त वेळ करते ती ब्लॉगिंगमुळे आमचा खूप टाइम वेस्ट होतो. पण तुम्हाला व्लॉगिंग आवडते ना बघायला. मस्त विजिट पॉइंट आहे हा. आणि इथे आम्ही सनलाईट घेतल्यावर खूप छान दिसतं. बघा बघा. आणि तसे आमचा ताल खूप खराब झालेला आहे. पण इथे तुम्ही जर येत असाल तर GB मध्ये मिनी थायलंड इज मस्ट विजिट. आम्हाला ओलं व्हायचं होतं पण आम्ही ओलं नाही झालो, कारण की खूप आज लांब प्रवास आहे. खूप थंड आहे, खूप थंड आहे. मजा येते. अहो नुसतं ज्ञान देतात हो. अहो बापरे, कसं वाटत आहे. माझा आवाज तुम्हाला येणार नाही. काहीच येणार नाही तुझा आवाज, तू बोलूच नको. काय भाव यमी यमी फ्रूट सॅलड. आलोय जलोरीला आणि हा छानसा व्ह्यू आहे. वाव. आणि इथे छान मंदिर आहे. सो गाईज, जलोरी पास खूप जास्ती फेमस स्पॉट आहे. इथून तुम्ही 360 व्ह्यू एन्जॉय करू शकता पूर्ण पहाडांचा. आणि इथे फेमस म्हणजे रघुपूर फोर्ट आणि लेक सुद्धा आहे. तर तेव्हा आम्ही हे कव्हर नाही केलं सॅडली. आणि आमचा पूर्ण रोड ट्रिप होता, तर आम्हाला डिस्टन्स खूप फास्टमध्ये कव्हर करायचं होतं. सो गाईज, तुम्ही जर इथे हिमाचलमध्ये ट्रिप प्लॅन करत असाल तर नक्की अशी रिलॅक्सवाली करा, ना की आमच्यासाठी रोड ट्रिप किंवा गाडीवर नुसतं. मी तरी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जास्त दिवस या आणि इथे राहा. इथे लोक कसली तरी शेती करतात ते नाही माहीत पडलं, पण थोडा स्नोचा इफेक्ट वाटतो. पण ते नेट लावलंय. सो आम्ही डे 3 पर्यंत फक्त 160 किलोमीटर कंप्लीट केला. आणि ट्रिप कंप्लीट करायला आम्हाला 600 किलोमीटर पुढे जायचं आहे. आणि हा जो दिवस होता, आम्ही हिमाचलमधला एकदम विदर्भ एक्सपिरियन्स केला, कारण की इतकी ऊन आणि इतकं भकास वातावरण होतं त्या दिवशी. आता आम्ही चाललो आहे चिटकुलला. वी आर ऑन द वे. गाड्या खूप येत आहे. आम्ही पण आम्ही आमच्या साथीदारांसाठी थांबलो आहे. इतका आवाज ठीक आहे का? पहाडातले लोक माझ्याकडे बघतात, इतक्या जोरात बोलत आहे मी. पण तुम्हाला अजून काही बोलायचं आहे तुम्हाला? ओके, सी यू फॉर द नेक्स्ट टाइम. वो बॉय. हेलो बॉयज अँड गर्ल्स, वी आर ऑन द वे टू चिटकुल. वी आर वेटिंग फॉर आवर फेलो बायकर्स, प्रो बायकर्स. आणि तुम्ही बघू शकता बायको काय तिथे बसलेला आहे आमचा. माझा आवाज काय माहीत आता येत असेल नाही येत असेल. सो आम्ही आता वाट बघतोय. आणि लोकेशन कुठे वाट बघतोय तर आम्ही अशा ठिकाणी वाट बघतोय. नुसते पहाड, नुसते पहाड, नुसते पहाड. आणि काय, आणि नदी. बस कानं पॅक झाले. ओ अशा छान जागेवर कडक त्या उन्हामध्ये तुमच्या स्किनची केअर घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही लावतो आहे सनस्क्रीन. पैसा मिला क्या आपको ये प्रमोशन का? नहीं. पैसा मांगो ना फिर. लॅक्मे फिर लैक्मे हो कुछ भी हो, पैसा मांगता. ऐसा बिना फुकट का प्रमोशन नहीं करने का. अनुभव इथून व्ह्यू तर बघ. सो जलोरी पास पर्यंत ठीक होतं. आणि त्याच्या पुढे एकदम उन्हाळा आणि एकदम भकास, म्हणजे पहाड पण एक झाड नाही त्या पहाडांवरती. आणि मोबाईल काढायची सुद्धा माझी इच्छा होत नव्हती. आणि आम्ही कसा बसा लंच केला आणि तिथे मी मोबाईल चार्ज केला. आणि मग आम्ही चहा ब्रेकसाठी थांबलोय रामपूरला. आणि रामपूरपासून आता आम्हाला पुन्हा थंड वातावरण लागणार आहे. आणि त्यासाठी आम्ही खरंच जास्ती एक्सायटेड होतो.
सो गाईज, आज आम्हाला एनी हाऊ चिटकुलला पोचायचं आहे, कारण की तिथे आम्ही ऑलरेडी स्टे बुक केलाय आणि रामपूरलाच आम्ही सनसेट एन्जॉय केला. सो रामपूर वरून चिटकुलचं गुगल मॅप वाईज डिस्टन्स 116 किलोमीटर आहे. पण त्यात ऑफ रोडिंगच 70 किलोमीटर आहे आणि 70 किलोमीटर ऑफ रोडिंग कव्हर करायला ऑलमोस्ट 3 ते 4 तास लागतात. आणि आम्हाला ऑलरेडी सनसेट दिसत होता. आणि रोड असे आहेत की तुम्ही हे दिवसाच कव्हर करू शकता, रात्री बिलकुल नाही, कारण की इतक्या मोठ्या लँडस्लाईड आम्हाला रोडनी लागल्या. ही तर इतकी मोठी होती आणि इतकी खोल होती की मला गाडीवर इतकी भीती वाटत होती आणि धूळ खूप होती. म्हणजे ऑलमोस्ट 1 किलोमीटरचा पॅच म्हणू शकता, म्हणजे खूप भयानक वाला पॅच होता हा. सो एका पॉइंटला आमचं डिसाईड झालं होतं की आम्ही चिटकुलला नाही पोहोचू शकत, कारण की खूप उशीर होणार आहे. सो आम्ही एन्जॉय करत जर्नी केली. सो आम्ही मस्त ब्रेक घेत आमचे व्ह्यू एन्जॉय केला. आणि बापरे, हॅट्स ऑफ ज्यांनी कोणी इथे रोड बांधलेले आहे. इतके नवीन आणि इतके वेल मेंटेन, म्हणजे एकदम नवीन रोड होते आमच्या पुढे, जस्ट काम झालं असं वाटत होतं. आणि त्यासोबत इतका छान व्ह्यू आणि ती रोड ट्रिप आणि तो सनसेट, मॅजिकल होतं ते सगळं काही. आणि गाईज, तुम्ही जर लँडस्लाईड बद्दल विचारत असाल तर ऑफकोर्स ते आपल्या हातात नाही आहे. लँडस्लाईड कधी केव्हाही होऊ शकते. पण इथली जी गव्हर्नमेंट आहे ती खूप लवकर तो रोड प्लेन करतात, म्हणजे तिथून ट्रान्सपोर्टेशन ही सुरू झाली पाहिजे. या 2 गोष्टी मला खूपच आवडल्या, कारण रोड इतके सुंदर, म्हणजे एवढ्या पहाडांमध्ये खूप कठीण काम आहे आणि लँडस्लाईड पण खूप लवकर कव्हर अप करतात. आता आम्हाला एक रॅन्डम धबधबा दिसलाय. किन्नौर पुलिस आपकी सहायता और सुरक्षा के लिए सदैव तत्पर. भेटले रे बा आम्हाला आमचे सवंगडी. आमचा बरोबरच काही थांबलो नाही आम्ही. तिथून गाड्या टाकायला लागतात तेव्हा येईन मजा. फट पडली आहे प्रणू याच्यावरती. चला चला चला. आधी मैंने रील देखा था. हा किन्नौर व्हॅलीचा फेमस स्पॉट आहे. पूर्ण स्टोन मध्ये क्रेव करून रोड त्यातून कन्स्ट्रक्ट केलाय, जे की खूप जास्ती असं अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि इतके मोठे स्टोन आणि त्यातून रोड पूर्ण कन्स्ट्रक्ट केला. आणि लँडस्लाईड पण या रोडने होतात. आणि तुम्ही आत्ताच बघितलं, दरी इतकी खोल होती. आणि लँडस्लाईडचा पॅच कव्हर करायला खूप जास्ती भीती वाटते. आणि हा किन्नौर व्हॅलीचा रोड आहे तो पूर्ण स्टोन मध्ये त्याला कटिंग केलंय, त्यातून कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आणि खूप जास्ती खोल पहाड आहेत, म्हणजे दरी खूप जास्ती खोल होती. आता हे कव्हर नाही झालंय, पण आमच्या साईडला पूर्ण खोल दरी होती. लुक ॲट द व्ह्यू. बापरे किती मोठे पहाड आहे. बदला डांबर टाकलाय म्हणून. देव ना बिस्किट उसको. तुकडे खातोस का? कसौल में मेरा भी मणिकरण नहीं हुआ, मैं गुस्से में हो गया. क्या बात. सुबह 6 बजे उठ के. सो जिथे आम्हाला स्टे करायला मिळेल तिथे आम्ही स्टे करू, कारण की खूप जास्ती पावसाचं वातावरण झालं होतं. प्रणू
गाईज हा आमचा स्टे आहे आणि खूप आवड आलंय. लुक ॲट दिस, वाव. आणि इकडे आहे नदी, जी की तुम्हाला सकाळी मी दाखवेल. ओ नाही, ढग. खूप जास्ती भयानक एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी, पहाडांमध्ये पाऊस येणं आणि इतके ढग विजा असणं. त्यानंतर आम्ही छान डिनर केला आणि इथे रात्रभर लाईट नव्हती, सो आम्ही मस्त, पौर्णिमा होती तर चंद्र एन्जॉय केला. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. नेक्स्ट व्लॉग 27 जुलैला सकाळी 11 वाजता येणार आहे. तो स्टे ट्यून आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.